हाय, वेलकम बॅक टू अवर चॅनल. मी ऐश्वर्या. मी रोहित. तर आज आम्ही मालवणमध्ये आलो, जसं की तुम्ही आमच्या आधीच्या ब्लॉगमध्ये पाहिलेच असेल. तर आता आम्ही आज मालवणमध्ये कुठे कुठे काय काय करतोय, कुठे कुठे जातोय, कोणत्या कोणत्या प्लेसेस व्हिजिट करतोय हे बघायला ब्लॉग शेवटपर्यंत नक्की बघा. स्टे ट्यून. तर मग अशी मी तुम्हाला जसं म्हटलं की आता आम्ही काय काय फिरणार आहोत. तर चला आता आम्ही चाललो आहे बोटिंग करायला. आणि बोटिंगला हा 2 मिनिट्सचा वॉकिंग आहे. तर तुम्ही पण आमच्यासोबत चला. नाही, आपल्याला त्यांनी सांगितलं की डायरेक्टली बोटमध्ये चप्पल घेऊन जायची. बरीच गर्दी आहे. बरीच गर्दी आहे. हां, ती आपली बोट घेऊन येतात असं त्यांनी सांगितलं. कुठे येते? कुठून येतात? मला काय ॲज यू कॅन सी आमची बोटिंग आता सुरू झालेली आहे. वी आर व्हेरी एक्सायटेड. इथे ऑलरेडी चालू झालेले आहेत त्यांचे फोटोशूट्स. आणि मग आता आपण एक एक पॉईंट एक्सप्लोअर करणार आहोत. तर तुम्ही पण नक्की शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघा. तर आता तुम्हाला इथे दिसत असेल समोरच्या साईडला जशी खूप सारी नारळाची झाडं एका ठिकाणी लावण्यात आलेली आहेत. तर त्यालाच इथे मिनी केरला असं सुद्धा म्हटलं जातं. खूप सुंदर व्ह्यू आहे. आपण नंतर जवळून नक्की बघूया. ऑल्सो इथे विविध प्रकारच्या वॉटर ऍक्टिव्हिटीज सुद्धा केल्या जातात. जसं की आता इथे तुम्ही बघताय खूप सुंदर असं निळशार पाणी आहे. इतकं मस्त वाटतंय की शब्दात सांगू शकत नाही आम्ही. ठीक आहे. वेंगुर्ला तालुक्यामधून 27 किलोमीटर आतमध्ये हे पूर्णपणे भोगवे बीच आहे. पण भोगवे बीच असं आहे, एल आकाराचा आहे. जो अर्धा भाग आहे हा नदीमध्ये येतो आणि जे मेन बीच आपल्याला दिसणार आहे जेव्हा डॉल्फिन पॉइंटला किंवा गोल्डन रॉक नेवती बीचला जाणार आपण तेव्हा आपल्याला दिसणार आहे. पण सांगायचा उद्देश म्हणजे ही जे वेंगुर्ला तालुका आहे आणि कुडाळ तालुका इकडनं जी ही नदी येते ही देवबाग गावाला मिळते आणि त्यांचा दोघांचा इथे संगम होतो. जी कर्ली नदी आणि अरबी समुद्राचा इथे संगम झालेला आहे. पण हे देवबाग गाव आहे ना, हे मालवण तालुक्यावरनं 12 किलोमीटर आतमध्ये आहे. ओके. हा डोंगराचा भाग बघा, जंगल झालेला आहे ना. हो हो. याचा मगरीच्या आकाराचा दिसणार शेप. हो, शेप आहे ना त्याचा पूर्ण मगरीचा आकार. तो कोणता बीच आहे? हा भोगवे बीच आहे. भोगवे बीच. बरं. आलाय त्या साईडने. अच्छा, जेव्हा आपण रिटर्न येताना मी तुम्हाला पाणी देखावणार म्हणजे नदीचं वेगळं आणि समुद्राचं वेगळं. हे पाणी चेंज होतं इकडे. पण आता तुम्हाला मिक्स झाल्यासारखं दिसतायत बघा लाट दोन्ही साईडची एकत्र आलेली सेम दिसतं. पण ही जी कर्ली नदी आहे ना, ही कर्ली नदी इकडे लाट वगैरे काहीच नाही म्हणून याला बॅक वॉटर बोललं जातं. कर्ली नदी आणि अरबी समुद्राचं म्हणून याला संगम बोलतात. ओके. आता आपण पुढे जाणार आहोत ते सिगलबर्ड्स आयलंडला. पण तिथे आता पक्षी असतील नसतील हे सांगू शकत नाही मी तुम्हाला. शेवटी पक्षी आहेत ते. जसा डॉल्फिन मासा आहे तसंच पक्षी आहे तो. पण तिकडनं आपण जाणार नंतर डॉल्फिन पॉइंटला जाणार. ते पण दिसतील का नाही माहित नाही. असं हा लक बाय चान्स आहेत पण सकाळपासून कंटिन्यू दिसत आहेत डॉल्फिन. अच्छा अच्छा, आज दिसतात म्हणजे आज आपल्याला चला. हा जो माउंटेन आहे हा क्रोकोडाईलच्या शेपचा त्यांनी तयार झालाय. राईट. तो अगदी नैसर्गिकरित्या तो तयार झालाय क्रोकोडाईल शेप मध्ये. त्यामुळे मग त्याला क्रोकोडाईलचं शेपचं नाव दिलेलं आहे. आणि आता आम्ही चाललोय टुवर्ड्स डॉल्फिन पॉइंट. जर आमचं लक असेल तर नक्की आम्हाला बघायला मिळणार आहे. लेट्स होप फॉर द बेस्ट. लागतंय का पाणी हाताला? मस्त वाटत ना. सिगलबर्ड्स आयलंड वरती आहे. सिगलबर्ड्स आयलंड आहे म्हणजे कसं जे थंडीच्या दिवसात ना जे ऑस्ट्रेलियन बर्ड्स येतात आता तुम्हाला हर ठिकाणी आहेत. म्हणजे कन्याकुमारी गुजरातला वगैरे भरपूर ठिकाणी चर्चगेटला वगैरे असतात. पण इथे थंडीच्या दिवसात 3 महिने फक्त असतात. 3 महिने असतात. नंतर गरमीमध्ये थांबत नाही. पण आता माणसं उतरल्यानंतर परत ते उडून जाऊन समुद्रात बसतात. पण इथे आपण थांबणार आहोत नंतर येताना जेव्हा सनसेटच्या टायमिंगला आपण इकडे थांबणार आहोत. आता आपण जरा डायरेक्ट डॉल्फिन पॉइंट वर ना लाईट हाऊस कव्हर करणार आहोत. आणि दादा हे सांगा ना आम्हाला, हे कोणाचे आहेत रिसॉर्ट? हे रिसॉर्ट कोणाचे आहेत समोरचे? या बोटचं नाव आहे ना हॉरिझॉन, तेच रिसॉर्टचं नाव आहे. ओके, हॉरिझॉन रिसॉर्ट. मस्त त्यांना असं खाडी आणि बीच असा दोन्ही व्ह्यू आहे. राईट.
हे बघा मॅडम, आता तुम्हाला दिसेल संगम मध्ये बघा पाणी चेंज तुम्हाला दिसतंय की नाही ते बघा. ओके. आणि जो आपल्याला देवबाग गावाला लागलेला आहे ना, हा देवबाग किनारा, देवबाग बीच बोलतात. ते 15 किलोमीटरचं आहे टोटल, मालवण टू देवबाग. ओ वाव. हा वाला राईट. म्हणजे तुम्ही जर बाय चान्स गाडी घेऊन आलात लो टाईटला, तर मालवण वरनं डायरेक्ट देवबागला येणार बीच वरनं. ओके. ग्रेट फक्त ग्रेट. लो टाईटला. जर तुम्ही हाय टाईटला आलात तर तुमची गाडी फसू शकते. ओ आता ना, आता ही हाय टाईट चालू आहे. जेव्हा लो टाईट म्हणजे ओटी असते ना, तेव्हा पाणी पाठीमागे जातं. अगदी सकाळी 6 तास म्हणजे हाय टाईट असते, 6 तास लो सकाळी टाईट म्हणजे असं आहे. म्हणजे आता आमचं स्टे दिवसातून मालवणला ना, म्हणजे 24 तासातून 6 तास हाय टाईट, 6 तास लो टाईट असं 2 वेळा होतं. म्हणजे 12 तासाचं हाय टाईट असतं ते टोटल, आणि 12 तासाचं लो टाईट 6 ग्रेट. इंटरेस्टिंग. दिसू शकतात. सांगू शकत. त्यांचं असं म्हणणं आहे की इथे आता कुठेही दिसू शकते, कारण हा आता डॉल्फिन पॉइंट आहे. सो लेट्स होप फॉर द बेस्ट. बघूयात आता कुठे कुठे दिसतात. चहू बाजूने लक्ष ठेवा. हा प्लीज एकदा या. थोडस ऊन खायला या. तर त्यांचं असं म्हणणं आहे की ते सकाळपासून डॉल्फिन्स दिसतात, पण आता बघूयात आमचं लक किती आहे. आम्ही ते ट्राय करतोय, बऱ्याच वेळ वाटही बघतोय. असेल लक तर ही जी आता आपली एंट्री झाली, आता इथून डॉल्फिन तुम्हाला कुठेही दिसू शकतात. म्हणजे आता मॅडम संगम क्रॉस करून समुद्रात नाहीये. ओके. म्हणजे याला साईड सीन बोललं जातं. जिथे डॉल्फिन दिसेल तिथे पॉइंट बोलतात. डॉल्फिन हे साईड सीन साठी आहे. हा हा हा. ओके. येस. तर आता आम्ही आता खाडी क्रॉस करून समुद्राच्या दिशेने चाललोय, आणि आमचा हा ऑलमोस्ट 2.5 ते 3 तासाचा प्रवास असणार आहे. खूप जास्त एक्सायटेड आहोत आम्ही. फक्त इथे 2च पॉइंट आहेत. एक संगम पॉइंट आणि दुसरा लाईट हाऊस. बाकीचे हे सगळे आहेत ते साईड सीन. आणि जिथे नजर तुम्हाला जाईल कोणी तिथे किती पाणी जाऊ दे, आहे. आपण ते पॉइंट बनवलेले आहेत. जे प्रॉपर एका ठिकाणी असतात त्याला पॉइंट बोलतात. आता आपण इथे बघतोय ही जी बोट आहे, तर ती फिशिंग बोट आहे, आणि तिथे त्यांनी मासे पकडलेले आहेत ऑलरेडी. त्याचं एवढं मोठं जाळं टाकलेलं आहे, आणि ते जाळं वरती ओढण्याचं त्यांचं काम चालू आहे. एका बोटीतून दुसऱ्या बोटीत नंतर मग ते मासे घेऊन जाणार आहेत. म्हणूनच कदाचित तिथे इतके फ्रेश मासे मिळतात मालवणला की काय सांगू. इथे खडक येते, म्हणजे तो खडक खालपासून किती वर असेल बघ ना, पण इथे एवढे मोठे खडक काय करतायत. तर आता आपण हा समुद्राच्या मध्येच एवढा मोठा खडक बघतोय, आणि खडकाला असे बरेचसे शिंपले सुद्धा लागलेले दिसतात खालच्या साईडने. ही ओल्ड लाईट हाऊस आहे, पण ही 1970 मध्ये बांधलेली आहे. सॉरी, 1900 नाही, 1870 मध्ये बांधली. जे ब्रिटिश कालीन आहे, पण याला चढायला एकाच ठिकाणावरनं पायऱ्या आहेत. हे बघा, हे जी दगडामध्ये तुम्हाला दिसत आहेत ते चढायला पायऱ्या दिसले ना. हा, इथूनच तुम्हाला चढता उतरता इथूनच. जे पूर्वी जे लोक चढायचे ते इथूनच चढायचे, इथूनच उतरायचे. तसंच ही जी तुम्हाला भिंत दिसते ना, या भिंतीला क्रेन होती. क्रेन म्हणजे आपल्या याची क्रेन नव्हे, जी पूर्वीची क्रेन, म्हणजे 2 बांबू 3 बांबू बांधायच्या, त्याला असं कपलिंग बनायचं, माहिती आहे ना. एक मिनिट. आपण विहिरीमध्ये जातो बघा, आणि पाण्यात कळशी टाकून पाणी काढतो, तोच प्रकार इथे होता. खाली जहाज राहायचे, म्हणजे आरमार राहायचे, आणि तिथून मग सामान वगैरे वरती घ्यायचे. हा, तसं सामान बोटीतून वरती घ्यायचे ते. त्याच्यानंतर तुम्हाला जी बांबू दिसतोय लाकडी दिसला ना इकडे, हा, तो ऍक्च्युली त्या साईडला होता. चौकटी चक्रीवादळ झालं ना, तेव्हा या साईडला हवेने कलंडला येतो, पण त्याला डोलकाठी बोलतात. डोलकाठी बोलतात.
तर त्याला आपण शेतीमध्ये जातो तसा कंदील चापायची, फक्त तो छोटा कंदील आपण शेतीमध्ये घेऊन जातो, त्याला असा मोठा कंदील चापायची. आणि जे आपण कडू तेल बोलतो, पूर्वीची लोक कडू तेल वापरायची, जे उंडल म्हणून, त्याला मालवणी भाषेत उंडल बोलतात, जे तुमच्या आता लक्षात राहील की नाही माहिती नाही, किंवा बघितलं असेल की नाही ते. आणि कॅरोसिलिन हे मिक्स करून तो कंदील जाळवायचे, म्हणजे कसं पेटवायचे पूर्णपणे जास्त वेळ, कारण ते कॅरोसिलिन टाकल्यानंतर काय होतं, लगेच फटाफट जळून ते संपतं. आणि त्याने कसं छोटा, पण ही जी लाईट हाऊस बांधली आहे ही सिग्नल साठी लावलेली होती. तुम्ही म्हणणार सिग्नल कशासाठी, तर पूर्वी बघा बोटीवरती सेन्सर किंवा कॅमेरा नव्हता खाली, हे आता आपल्याला पाण्याच्या वरती खडकं आहेत म्हणून दिसत आहेत, रात्रीची सुद्धा दिसतात, पण अशी खडकं आहेत ना ती पाण्याबरोबर आहेत, ही दिसत नाही हाय टाईडच्या वेळी. त्याच्यावरती म्हणजे जहाज जे आर्मर वगैरे यायचे हे धडकून तुटून वगैरे जायचं, किंवा हे जायचं, खराब व्हायचं, म्हणून हे सिग्नल साठी केलेलं आहे. म्हणजे या रेंज मध्ये यायचं नाही कोणी नेटवर्क मध्ये. बरोबर, याच्यासाठी हे लाईट हाऊस हे केलेलं होतं उभारलेलं. त्याच्यानंतर हे स्ट्रक्चर पूर्णपणे खराब झालेलं आहे. आता गव्हर्नमेंटने सीलच केलेलं आहे, इथे कोण जात नाही, काय नाही, कोण नाही. त्याच्यानंतर समजा कोणी गेलं तर मग, समजा कोणी नजर चुकीने जरी गेलं आणि तिकडे जर काय ऍक्सिडेंट झाला वरती, तर त्याची जबाबदारी कोण घेत नाही, त्याची असते जबाबदारी, जो जाईल त्याची. आणि त्याच्यानंतर हे जे न्यू लाईट हाऊस आहे हे आपल्याच गव्हर्नमेंटने हे केलेलं आहे, आणि हे 1930 मध्ये बांधकाम केलेलं आहे. 1970 हे 1930 मध्ये. फक्त आता पहिल्यांदा असं बोलायचे, आम्हाला माहिती नाही, लोक राहायची असे, म्हणजे गव्हर्नमेंटचीच माणसं, नाही तर ते जे काय असतील ते राहायचे. पण आता सध्या 2च लोक राहतात, सध्या 2च आहे. पहिल्यांदा हे असं आम्ही ऐकलंय, जे पूर्वीचे लोक आहेत ते काय म्हणतायत, इथे 1 वर्ष थांबायचे. आणि आमच्या याच्यामध्ये जी पुस्तकामध्ये माहिती आहे ती, इथे एक ऍक्च्युली पहिल्यांदा कपल राहायचं, पण ते कपल ख्रिश्चन धर्मातलं होतं. आणि असंच झालेलं होतं, म्हणजे जुलै महिना चालू होता, जुलै महिना जुलै महिना चालू होता, आणि ती प्रेग्नेंट होती. तिची तब्येत वगैरे डाऊन झाली ना, म्हणजे ताप वगैरे असा आलेला, ती ऑफ झाली त्याच त्याच्यामध्ये घोटाळून. ह्याच खडकाचे छोटे छोटे जे दगड होते ना ते त्याच्यामध्ये टाकले पूर्णपणे. आणि जसं सबमरीज मध्ये बघा हे करतात, पाण्यात दहन करतात, तसं तिला पाण्यात सोडलेलं होतं. आणि ज्या जागेवरनं तिला सोडलंय तिथे अशी छोटीशी समाधी टाईप बांधलेलं आहे, थडग, आणि क्रॉस लावलेलं आहे. मी तुम्हाला न्यू लाईट हाऊसला दाखवणार आहे, तिथे जाऊन. ओके, तिथे आहे म्हणजे ती समाधी दिसते. पण हे इथे ओल्ड लाईट हाऊस आहे, नाहीच. इथे यांना जे आहे ना, यांची जी खाणं पिणं हे सगळं बोटीने यायचं. जर क्लायमेट खराब झाला, समुद्र जर रफ झाला, तर यांना हेलिपॅड नाही, म्हणजे हेलिपॅड आहे तिथे, हेलिपॅड. हो. आणि आपल्याला गव्हर्नमेंट म्हणजे नेव्ही जवळ पडते, ही गोवा नेव्ही जवळ पडते, तर तिकडनं जे हेलिकॉप्टर येतं ते यांचं खाणं पिणं वगैरे देतं. नाहीतर जेव्हा समुद्र शांत असतो तेव्हा बोटीने चालू, म्हणजे निवती बंदरवरनं बोटी येतात, ते सगळं खाणं पिणं यांना. 8-8 दिवसांनी पाण्याची जार्ज येतात, ते 20-20 लिटरचे. आणि कडधान्य यांना फ्रेश असं काहीच नाही, भाजीपाला नाही, किंवा चिकन मच्छी वगैरे असं काही नाही. यांच्याने जर टाइमपास पकडून, म्हणजे टाइमपास साठी आपली मच्छी बायचान्स भेटली तर, नाहीतर इकडची जी पारंपरिक मच्छीमारी आहेत ते त्यांना कधीतरी देतात, नाही तर असं काहीच नाही, फ्रेश नाही. तिथे सगळं आहे, राहायला वगैरे सोय सगळं. फ्रेश खाणं म्हणजे कडधान्य आहेत, जे डाळ शेंगदाणा चणा वगैरे ते. बाकी तुम्ही बोलाल भाजी, मुळा भाजी आपले, तसलं काहीच नाही. पण मग त्याचं काय रिझन आहे की हे 6-6 महिने बाहेर येत नाहीत? काय रिझन आहे की हे लोक? सांगतो, 6 महिने नाही, आता यांची ड्युटी चेंज झालेली आहे. पहिल्यांदा जी वर्षाची होती, त्यानंतर 6 महिने, मग आली 3 महिन्यावरती, मग आली 1 महिन्यावरती, आणि आता आली 15 दिवसावरती. ओके. ती स्टेप बाय स्टेप. कसं, आता कोण लाईट हाऊसला पेमेंट जरी असलं तरी राहायला बघत नाही, कारण एकांत शांतता, काम नाही, काय नाही. जे काही थोडस काही लाईट वगैरे चालू करण्याचं काम असेल ते. पण आता ही 6-6:30 लाईट हाऊस चालू होणार आहे, ती सिग्नल देते पूर्णपणे. म्हणजे ह्या रेंज मध्ये कोणी जहाजाने यायचं नाही. आता आपण इकडचे लोकल आहोत म्हणून आम्हाला माहिती असेल, जर कोणतरी बाहेरचं असेल तर त्यांना माहिती नसतं ना. किंवा आता हे पाण्याबरोबर खडक आहेत, हे आपल्याला समजतायत लोकल माणसांना इकडच्या. आता कोणतरी रत्नागिरीवरनं आलं अनोळखी, किंवा वेंगुर्ल्यावरनं, तर त्यांना माहिती नाही, मोटर किंवा बोट त्या खडकावरती हायटाईडच्या वेळी चढू शकतो, बोटचं नुकसान वगैरे होऊ शकतं. म्हणून हे सिग्नल साठी लावलेलं आहे लाईट हाऊस, असं आहे.
आता आपण जे जाणार ते ओल्ड लाईट हाऊसच्या पाठीमागे 2 दगडाच्या मध्येतून बोर्ड जाणार आहे. जो तुम्ही आतुरतेने वाट बघताय त्या पॉइंटची ते तिकडे आहे, तिकडे जाणार. आणि न्यू लाईट हाऊसला आहे ते म्हातारीची चूळ म्हणून ओळखलं जातं. म्हणजे ऍक्च्युली कसं आपण जसं जेवल्यानंतर चूळ मारतो तसं तिकडे असं पाणी निघतं. ते म्हातारीची चूल कोणी म्हटलंय ते आपलं आता सगळ्या ठिकाणी म्हातारीची चूळ हे नाव पडलेलं आहे. पण ऍक्च्युली कसं आहे सध्याच्या पोझिशनला समुद्र शांत आहे, क्लायमेट एकदम शांत आहे. ती जर कंटिन्यू कधी निघते जेव्हा उत्तर दिशेने हवा असते आणि लाट पाहिजे तेव्हा ते कंटिन्यू निघत असते. नाहीतर आपल्याला आता 10 ते 15 मिनिटं थांबून वेट करावं लागेल. थोडंफार येणार पण येणार पाणी, थोडंफार येणार आहे. म्हणजे मी तुम्हाला 100% सांगू शकत नाही, भरपूरच येईल. म्हणजे व्हिडिओ आता आमचं कसं रोजचं झालेलं आहे त्याच्यामुळे कधीतरी लाट जास्त असतात म्हणजे जरा उंचीने असतात, कधी नॉर्मल असतं तेव्हा दिसत नाही. आता नॉर्मल आहे पण आता कसं हायटाईड सुद्धा आहे, थोडंफार दिसेल तुम्हाला. पण आपण जाणार त्या पॉइंटला. पहिल्यांदा आपण 2 दगडाच्या मध्येतून बोर्ड जाणार आणि नंतर न्यू लाईट हाऊसला चालेल. म्हणजे मग आता या सगळ्याच्या बोट जाणार आहे तिथे हे जायचंय जे आपल्याला. जात आहे ते 2 दगडाच्या मध्येतून जाणार आहे. ओके चला. फक्त जेव्हा मी तुम्हाला सांगेन तेव्हा मला तुम्ही सगळे इकडे पाहिजे, 4ही माणसं. हो चालेल. तर आता जसं त्यांनी सांगितलं की आता आपण जुन्या लाईट हाऊसच्या मधून जाणार आहोत. तुला फोन करते, मस्त वाटतंय. हा फोन करतोय, फोन करतोय. हा 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 हा. अरे असं काय येतं तू उलट्या कशा जातात तुम्ही? अरे असं यावं आपटतात कोणतरी फायबर येता. किती मोठा खडक आहे ना. वाव मस्त वाटतंय. आता पाठीमध्ये यायचंय. आई छान वाटतंय ना. तर आता त्यांनी जसं मगाशी सांगितलं की आम्ही जुन्या लाईट हाऊसच्या मध्ये 2 खडक आहेत तिथे जाणार आहोत. तरी मग एक्सायटेड आणि भरपूर साऱ्या बोट्स आहेत त्यामुळे मग एक एक करून सगळ्यांना जाण्याचा चान्स सुद्धा दिला जाणार आहे. आता आम्ही सुद्धा वेटिंग मध्ये आहोत पण काय थ्रिलिंग एक्सपिरियन्स असणार आहे आतमध्ये. वाव OMG वाव. आता आम्ही सुद्धा आत चाललोय. व्हेरी मच एक्सायटेड. हात काढू नका बाय. OMG इतके मोठे खडक आहेत आतमध्ये आणि त्याच्या आतून आम्हाला जायचंय. जस्ट लुक ॲट दिस गाईज. OMG लुक ॲट दिस. वाव. आता ना सर सर आता एकाने वगैरे बघा. ते बघताय आता आम्ही कुठे आलोय. वाव तिथे जुनं लाईट हाऊस आणि आम्ही इथे आलोय. पाणी बघा काय स्पीडने वाढतंय कमी होतंय. खूप थ्रिलिंग एक्सपिरियन्स आहे हा. खूप छान वाटतंय. आणि असं करता करता फायनली आम्ही बाहेर आलोय. वॉट अ थ्रिलिंग एक्सपिरियन्स. आय जस्ट कांट शेअर. मस्त वाटलं. आतमध्ये बीच आहे आतमध्ये.